नमस्कार मैत्रिणींनो, मी सृष्टी. मी आज बनवते शेजवान चटणी. तर आता उन्हाळ्याच्या सुट्टी चालू होतील मुलांच्या, तर प्रत्येक वेळीच नवीन नवीन काहीतरी पदार्थ चमचमीत खायला मागतात. तर त्याच्यासाठी आपण बाहेर न खाता बनवता घरच्या घरी आपण शेजवान चटणी बनवूया. मी लसूण आणि अद्रक पिसून घेतलं आहे आणि ही काश्मीरी मिरची ती अर्धा एक तास भिजतच ठेवली होती. आता ती मी छान पिसून घेते बारीक. आणि आता पातेलं ठेवलं आहे गॅसवरती. तेल थोडं टाकते त्याच्यामध्ये. आणि हा आपण अद्रक लसूणची पेस्ट जी बनवून घेतली होती दरदरीच बनवून घ्यायची आहे. आता ती बनवून घेतलेली पेस्ट फ्राय करते तेलामध्ये. तेल जर कमी पडलं तर अजून थोडं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर लाल काश्मीरी मिरचीची चटणी जी बनवून आता घेतली होती ती ॲड केली. आपण हे नूडल्समध्ये या फ्रँकीमध्ये या सँडविचला ही चटणी लावू शकतो. आता मी हा सोया सॉस, टोमॅटो केचप तो सुद्धा ॲड करते. छान एकजीव करून घेते. आपण ही चटणी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो. लिंबू ॲड करते. विनेगर ॲड केला तरीही चालेल, मी लिंबू ॲड केला आहे. तुम्ही विनेगर केला तरीही काही हरकत नाही. आता चवीसाठी नमक, मीठ मिक्स करून घेते. आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ती ॲड करते. हे तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. 15-20 दिवस आरामात चालते, कारण आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे ह्याच्यामध्ये. तर ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मी सुद्धा ठेवते अशा. बघा, अशा प्रकारे मी सुद्धा थंड झाल्यावरती ठेवायची. आणि मग जेव्हा आपल्याला हवं आहे तेव्हा आपण काहीही बनवू शकतो. नूडल्स वगैरे काही. माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी मी घेऊन येत जाईन. थँक्यू.